नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेतशिवार यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे। आज आपण बोलणार आहोत आपल्या सगळ्यांच्या जिव्हाळ्याच्या पिकाबद्दल, ते म्हणजे कपाशी। पांढऱ्या सोन्यासारखी ओळख असलेली ही कपाशी फक्त पीक नाही तर अनेक कुटुंबांच्या उपजीविकेचा आधार आहे। चला तर मग कपाशीचा इतिहास, तिचा प्रवास आणि आजचं महत्त्व साध्या शब्दात समजून घेऊया। कपाशीचं नातं माणसाशी फार जुनं आहे। माणसाने अन्न उगवायला शिकल्यानंतर अंग झाकण्यासाठी कपड्यांची गरज पडली आणि तिथूनच कपाशीचा वापर सुरू झाला। संशोधन सांगतं की कपाशीचा वापर सुमारे 7-8 हजार वर्षापूर्वी सुरू झाला। विशेष म्हणजे कपाशी एका ठिकाणी सापडली असं नाही, तर जगाच्या वेगवेगळ्या भागामध्ये लोकांनी स्वतंत्रपणे कपाशी लागवड केली। आपल्या भारताबद्दल बोलायचं झालं तर कपाशीचा इतिहास फार अभिमानास्पद आहे। सिंधू संस्कृतीच्या काळात म्हणजे हजारो वर्षापूर्वी भारतात कपाशीपासून कापड बनवलं जात होतं। हडप्पा, मोहेंजोदडो या ठिकाणी सुती कापडाचे पुरावे सापडले आहेत। म्हणजे आपल्या पूर्वजांना कपाशीची ओळख फार आधीपासून होती। सुरुवातीला कपाशी निसर्गात जंगली स्वरूपात होती। जंगलात, माळरानात उगवणारं ही झाड माणसाने हळूहळू ओळखली, निवडली आणि आपल्या गरजेनुसार पिकवायला सुरुवात केली। अनुभवातून शेतकरी शिकत गेला। ज्या झाडाला जास्त बोंड येतात, धागा चांगला मिळतो, अशी झाडं पुढच्या लागवडीसाठी वापरली गेली। अशा प्रकारे कपाशीचा प्रवास सुरू झाला। काळ बदलत गेला तसं शेतीही बदलली। संशोधन सुरू झालं, नवे प्रयोग झाले। कीड, रोग, कमी पाऊस, जास्त पाऊस या सगळ्यांशी झुंज देत कपाशी शेती पुढे जात राहिली। आज कपाशी शेतीत आधुनिक तंत्रज्ञान आलं असलं तरी शेतकऱ्याचा अनुभव आणि मेहनत अजूनही सगळ्यात महत्त्वाची ठरते। आज भारतामध्ये कपाशी मोठ्या प्रमाणावर घेतली जाते। लाखो शेतकरी या पिकावर अवलंबून आहेत। शेतात कपाशी आली की गावात हालचाल वाढते, मजूर कामाला येतात, बाजारात चैतन्य निर्माण होतं। म्हणूनच कपाशीला नगदी पीक असं सुद्धा म्हटलं जातं। जगात आज भारत हा सर्वाधिक कपाशी उत्पादन करणारा देश आहे। चीन, अमेरिका, ब्राझील असे देशही कपाशी घेतात, पण उत्पादनाच्या बाबतीत भारत पुढे आहे। हे आपल्या शेतकऱ्यांच्या कष्टाचं आणि जिद्दीचं फळ आहे। कपाशीच्या जंगली झाडांचं महत्त्व आजही आहे। ही जंगली झाडं आपल्या निसर्गाची ताकद दाखवतात। कमी पाण्यात तग धरणं, रोगांशी लढणं, हवामान बदल सहन करणं हे गुण याच जंगली कपाशीमध्ये आढळतात। भविष्यातील शेतीसाठी हे फार मोलाचं आहे। आज कपाशी शेतीसमोर काही अडचणी आहेत। खर्च वाढतोय, हवामान लहरी झालंय, किडींचा त्रास वाढतोय, पण योग्य नियोजन, वेळेवर काम आणि शास्त्रीय पद्धती वापरल्या तर कपाशी शेती नक्कीच फायद्याची होऊ शकते। थोडक्यात काय तर कपाशी हा आपल्या इतिहासाचा, कष्टाचा आणि जगण्याचा भाग आहे। हजारो वर्षापासून माणसाबरोबर चालत आलेलं हे पीक आजही शेतकऱ्यांच्या आयुष्यात महत्त्वाची भूमिका बजावत आहे। अशाच साध्या सोप्या भाषेत उपयोगी आणि विश्वासार्ह शेतीविषयी माहितीसाठी शेतशिवार या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत ही माहिती